बातमी पंढरपुरातनं आहे, सविस्तर पाहूयात। वसंत पंचमीच्या निमित्तानं साजरा होणाऱ्या विठ्ठल आणि रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्यासाठी खास बंगळुरू इथून डिझायनर पोशाख मंदिराकडे आलेला आहे। पांढरा शुभ्र असा रेशमी हातमागावर विणलेला पोशाख विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला परिधान केला जाणार आहे। या पोशाखामध्ये पांढरे शुभ्र धोतर, उपरणे, पागोटा, कोइंबतूर सिल्क, येवला पैठणी अशी शाही वस्त्र आहेत। वसंत पंचमीच्या निमित्तानं विठ्ठलाच्या रंगपंचमीला सुद्धा आता प्रारंभ होतोय। विठ्ठलाचे पोशाख मंदिराकडे प्राप्त झाल्यामुळे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या शाही विवाह सोहळ्याची आता लगीनघाई सुरू झालेली आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी। आपण पाहूयात। बघा की माझ्या विठोबाचं नटणं, जरीचा अंगरखा सोन्याचं लावणे बटण। विठोबाच्या अंगावरील अंगरखे आणि ड्रेस खरं तर हे भाविकांच्या नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात। 2 फेब्रुवारी रोजी पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा होणार आहे आणि याच विवाह सोहळ्यासाठी आता डिझायनर कपडे हे थेट बेंगलोरवरनं पंढरपुरात येऊन दाखल झालेले आहेत। विठ्ठलासाठी शुभ्र अशा अंगरखा असेल, पांढरं शुभ्र धोतर असेल किंवा रुक्मिणी मातेसाठी कोइंबतूर येथील खास सिल्क पासून विणलेली साडी असेल, अशा सर्वच ही जी शाही वस्त्र आहेत, ही शाही वस्त्र आता मंदिरात प्राप्त झालेली आहेत। महाराष्ट्राची शान असणारी येवल्याची पैठणी देखील रुक्मिणी मातेसाठी आलेली आहे। या नक्की वस्त्र ही कशा प्रकारे आली आहेत, कुणी दिलीत याची माहिती जाणून घेऊयात। मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज होते, ही कशा प्रकारे वस्त्र आहेत, कुणी दान केलीत आणि कशा पद्धतीनं वसंत पंचमी दिवशी ही परिधान केली जाणार आहेत? 2 फेब्रुवारी 2025 रोजी श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा विठ्ठल सभागृहामध्ये संपन्न होत आहे। दररोज देवाला आणि रुक्मिणी मातेला 3 वेळेला पोशाख करण्याची दररोजची परंपरा आहे। या 2 फेब्रुवारी वसंत पंचमी दिवशी शाही सोहळ्यानिमित्त नित्यपूजा, दुपारचा लग्न सोहळा आणि संध्याकाळी शाही मिरवणूक यासाठी 3 पोशाख परिधान करण्यात येणार आहेत। त्यासाठी गेले 5 वर्षापासून सविता चौधरी या बेंगलोरच्या व्यापारी परिवाराकडून कोइंबतूरची सिल्कची साडी, सिल्कचे सोहळे आणि देवास पागोटे अर्पण करण्यात आले आहे। तसेच इतर 2 वस्त्रसुद्धा भाविकाकडून प्राप्त झाले असून त्यामध्ये येवल्याची पैठणी व आकर्षक अशी एम्ब्रॉयडरीची अंगारकी आलेली आहे। हे तिन्ही पोशाख एक नित्यपूजेला, एक लग्न सोहळ्याच्या वेळी व दुपारी पोशाखाच्या वेळी म्हणजे 4:30 वाजता परिधान करण्यात येणार आहेत। वसंत पंचमीच्या निमित्ताने विठ्ठलाची रंगपंचमी सुरू होते, पांढरा शुभ्र पोशाख सुरू होतो। कधीपासून किती कालापर्यंत हा वसंत पंचमी 2 फेब्रुवारी ते रंगपंचमी हा सुमारे 45 दिवसाचा कालावधी असतो। वसंत पंचमी निमित्त उन्हाळ्याची चाहूल सुरू झाल्यापासून देवाला दैनंदिन पांढरा पोशाख आणि त्यावर गुलाल टाकून देवाला रंगोत्सव सुरू होतो आणि त्याची सांगता रंगपंचमी दिवशी रंगोत्सव साजरा करून केली जाते। विठ्ठलाच्या अंगावरील असणारे अंगरखे असतील किंवा रुक्मिणी मातेच्या साड्या असतील, हा भाविकांसाठी आकर्षणाचा विषय असतो आणि हेच डिझायनर कपडे शाही सोहळ्याच्या निमित्तानं शाही वस्त्र म्हणून आता वसंत पंचमीला परिधान केले जाणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू मिश्रा, संकेत कुलकर्णी, NDTV मराठी, पंढरपूर।